प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. जो गातो तो दोनदा प्रार्थना करतो. वचन आहे संत अगस्तीन ह्यांचे. ख्रिस्त ठाई माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, ख्रिस्त सभा आज संत सिसिलिया रक्तसाक्षी हिची स्मृती साजरी करत आहे. संत सिसिलिया ही संगीतकारांची, गायकांची आश्रयदाती संत आहे. आपण आपल्या चर्चमध्ये प्रवेश गीतापासून अंतिम गीतापर्यंत बऱ्याच वेळेला मिस्सामध्ये गायन करत असतो, प्रार्थना विधीमध्ये गायन करत असतो. परमेश्वराचे आभार मानण्यासाठी कॅरिस्मॅटिक प्रार्थनेमध्ये स्तुती आराधना करत असतो. परमेश्वरासमोर शरणागती पत्करण्यासाठी संथ गतीने काही गाणी गात असतो. आपला पश्चाताप व्यक्त करत असताना बापा मी रडतो घरी परत येतो अशा प्रकारची गाणी आपण गात असतो. परमेश्वराकडे मध्यस्थी करत असताना ऐक प्रार्थना प्रभू देवा अशा प्रकारचं गायनसुद्धा आपण गात असतो. प्रायश्चित्त काळातील गाणी वेगळी, पुनरुत्थान काळातील गाणी वेगळी, आगमन काळातील गाणी वेगळी आणि नाताळची गाणी वेगळी, सामान्य काळातील गाणी वेगळी, संतांची गाणी वेगळी, पवित्र मरीची गाणी वेगळी, प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनातील महत्त्वाच्या प्रसंगी गावयाची गाणी वेगळी, ख्रिस्त राजा ह्या सणाची गाणी वेगळी, की अशा प्रकारे विविध गाणी गाऊन आपण परमेश्वराला स्तुती आराधना देत असतो, त्याचा गौरव करत असतो, त्याला उंचावत असतो आणि त्याच्याकडे आपल्या मागण्या मांडत असतो. परमेश्वराने आपल्याला ही फार महान अशी देणगी दिलेली आहे, गायनाच्या माध्यमातून परमेश्वराची स्तुती करायची. धर्मगुरू प्रवासामध्ये होते, रोजरीची प्रार्थना संपली आणि मग अजून त्यांच्याकडे जवळजवळ 1 तास होता प्रवासात. त्यांना एक सुंदर असा विचार सुचला की ह्या उरलेल्या वेळेमध्ये सर्व पवित्र मरीची गाणी का गाऊ नयेत. त्यांनी गाणी गुणगुणायला सुरुवात केली. एक गाणं नुसतं ते गुणगुणत होते. शेजारी माणूस बसला होता. त्यांनी विचारलं, हे गाणं मला जरा परिचित आहे, मी सुद्धा गाऊ का? तो माणूस गाऊ लागला. त्या दोघांच्या सुरामध्ये आणखी दोघांनी सूर मिसळला आणि क्षणार्धात त्या ठिकाणी एक सुंदर असं क्वायर जणू काही तयार झालं आणि ते धर्मगुरू साक्ष देतात. तो संपूर्ण प्रवास म्हणजे जणू काही एक प्रदीर्घ अशी स्तुती आराधना होती. वेळ कसा गेला कळलं नाहीच, परंतु आमची हृदय, मने, आत्मा परमेश्वराठाई उंचावला गेला आणि त्याद्वारे ह्या पृथ्वीवरच आम्हाला स्वर्गीय संगीताचा अनुभव आला. प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म ज्या वेळेला झाला त्यावेळेला देवदूतांनी देखील गायन केलं, ग्लोरिया इन एक्सचेल्सिस देवो, म्हणजे स्वर्गात परमेश्वराला गौरव आणि पृथ्वीवर सज्जनांना शांती. आज हे गाणं आपल्या मिस्सामधील स्तुतिगीत म्हणून प्रसिद्ध आणि अजरामर झालेलं आहे. म्हणून परमेश्वराचं स्तुतिगान गाण्यासाठी परमेश्वर आपल्याला अशा प्रकारची विविध गाणी सुचवत असतो. त्या गायनामध्ये मात्र आपण हृदय ओतलं नसेल तर ती एक बुद्धीची साधी करामत ठरू शकते. आशा भोसले ह्यांना कोणीतरी विचारलं की आजकालच्या मुली किंवा गायिका ज्या गायन करतात त्यांच्याविषयी तुम्हाला काय वाटतं? आशा भोसले ह्या स्वतः उत्तम अशा गायिका. त्यांनी सरळ सांगून टाकलं की मला खरोखरच आजच्या गायिकांचं आणि गायकांचं कौतुक करावंसं वाटतं. बरीचशी मेहनत घेत असतात, उच्चार स्पष्ट असतात, आवाजामध्ये गोडवा असतो, काहींना तर फार चांगला गळा लाभलेला आहे. परंतु एका गोष्टीची उणीव जाणवते आणि ती गोष्ट आहे भावनांचा ओलावा. तो भावनांचा ओलावा जर त्या गायनामध्ये नसेल तर ते गायन फक्त बुद्धीला स्पर्शून जातं, हृदयाला स्पर्श करू शकत नाही. आपण देखील पवित्र मिस्साबलीमध्ये सहभागी होत असतो, गायन करत असतो, मात्र त्या ठिकाणी हृदयाचा ओलावा असणं गरजेचं आहे. मला एका मित्राने सांगितलं, अरे ते परमैशाला गाणं केवढं मोठं आहे रे,
त्याचं काही शॉर्टकट करता येणार नाही का? आणि मला त्या मित्राची कीव करावीशी वाटली. अहो, परमेश्वराने दिलेली जीवनाची देणगी आठवड्यातून एकदा मिस्साला यायचं आणि त्यामध्ये 5 मिनिटामध्ये त्याची स्तुती करायची, त्यासाठी सुद्धा कंटाळा. म्हणूनच गायनामध्ये अगदी मनापासून सहभागी व्हायचं. वेळेचं भान माणसाला राहणार नाही, परंतु मिळणारी कृपा आयुष्यभर पुरेल. आज संत सिसिलिया हिची स्मृती साजरी करत असताना आपण देखील परमेश्वराच्या देवदूतांच्या सुरात आपले मधुर सूर मिसळूया. त्याचं स्तुतिगान सदैव करूया. आपल्या मुखांतील, आपल्या ओठांतील गायनाचे शब्द परमेश्वराच्या कानावरती पोहोचू द्या. आपल्याला देखील नक्कीच कृपेचा धबधबा आपल्या घरात वाहत असल्याचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. ती कृपा मिळावी म्हणून ह्या मिस्सामध्ये एकमेकांसाठी आणि विशेष करून सर्व गायक गायिकांसाठी, आपल्या पॅरिशमधील सर्व गायक वृंदांसाठी, क्वायरसाठी परमेश्वराकडे कृपा मागूया. प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो.